तुझी कंपनी जर तुला इंटरनॅशनल लेवलला स्टँड झालेली बघायची असेल तर आता तुला तुझं काम पुढे न्यायला पाहिजे. तू परत तिथेच अडकतेस. बरोबर आहे, मला मान्य. पण मग काय करायचं? मदत घ्यायची तुझी. आता मी तुझी मदत घेईन, मला तीच सवय लागेल. सौमित्र, आपण लहानपणी पोहायला शिकतो ना, तेव्हा तेव्हा आपण बुडू नये म्हणून ती एक रिंग लावतात, फ्लोटर लावतात, हो ना? मग कधी कधी ते काढून टाकतात आणि आपल्याला ढकलून देतात पाण्यात. नाकातोंडात पाणी जातं, मग आपण हातपाय मारायला लागतो. पण कधीतरी पोहायला शिकतो ना, तो जो क्षण असतो ना, तो अचीवमेंटचा असतो. ते यश हवंय मला. मग तू म्हणतोयस ना, तशी तुझी मदत घेईन सुद्धा मी. पण काय उपयोग? काही अर्थ आहे का त्यात? तुला पटत नाहीये का मी काय म्हणते ते? सौमित्र, यशस्वी होण्यासाठी 2 मार्ग असतात. एक साधा सोपा सरळ मार्ग जिथे आपण कोणाची तरी मदत घेत यशस्वी होतोय, आणि अजून एक मार्ग असतो जो खडतर असतो, जिथे भरपूर चॅलेंजेस असतात. पहिल्या मार्गाने सुद्धा आपण यशस्वी होतो, पण यशस्वी झाल्यानंतर ना त्या यशाची किंमत कळत नसते आपल्याला. म्हणून तो मार्ग मला नकोय. काय आता काय बोलू मी? माझ्याकडे काही पर्यायच ठेवला नाहीयेस तू बोलायला, आणि तू माझं काही आत्ता ऐकूनही घेणार नाही. असा चेहरा करू नकोस. कर तुला पाहिजे ते. फक्त आता जे काही करशील ना राधा, ते लवकर कर. राधा, तुझी कंपनी इंटरनॅशनल लेवलवर गेलेली मला मनापासून बघायची आहे, म्हणून सांगत होतो सगळं. पण आता ठरवलंयस ना तू? ठरवलंयस ना? कर तसं. गो अहेड, मी आहे तुझ्याबरोबर. गेला रा? नाही. सौमित्र, हे बघ, साधी सरळ सोपी गोष्ट. तू माझ्याबरोबर कॉफी अजून घेतली नाहीयेस म्हणून राग गेला नाहीये. परत समजवू नकोस सगळं. मॅडम, एक कॉफी द्यायला प्लीज. चल चल, फोन चल. हाँ क्या रे, बोल. हाँ भाई, हॅलो हॅलो. गडबड झाली. काय आता काय झालं? आता काय झालं? हा, कदम. काय कदमचं काय? कदमने काय केलं? अरे कदमनी काय नाही केलंय. कदमनी जी न्यूज दिली आहे ना, त्या न्यूज वरनं असं वाटतंय की गडबड झाली आहे. काय कसली गडबड केली कदमनं? केड्या, कुणाला काही कळायला नको आहे. कुणाला जर काही कळलं ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. अरे तो कशाला कोणाला कळणार आहे? कोणालाच कळणार नाहीये. पण कदमनी जी न्यूज दिली आहे ना, त्याच्यावरून हे कळलंय की प्रॉब्लेम ऑलरेडी झालाय. म्हणजे तू म्हणाला होतात ना, ते तुझे काहीतरी ते लोक जे कंपनीचा भाग विकत घेणार होते राधिकाचा, तसे कंपनीचा भाग विकत घेणारे लोक म्हणजे ते काय कोणते बायर्स मिळाले. तिला बायर्स मिळाले. कंपनीला बायर्स मिळाले? पण मी तुला म्हणालो होतो, ती राधिका जाम हुशार आहे. ती काही पण करू शकते यार. तिला काही पण जमतं. ती असं सगळं फिरवू शकते. आणि फिरवलं तिने, मिळाले बाहेर. आणि ते तुझे ते कोण, राजवाडे आणि तुझ्याचं नाव काय? महाडिक. हा, ते महाडिक. ते निघाले फुसके काहीतरी. अरे आता जर त्यांना बायर्स ऑलरेडी मिळाले आहे तर मग आपला प्लॅन फिसकटला नाही. थेट नाही, असं होऊन चालणार नाही. हा, नाही चालणार ना. मग काहीतरी कर ना भाई, काहीतरी कर तू. हा, ठीक आहे. मी करतो काहीतरी. तू फक्त त्या कदमला शांत राहायला सांग. त्यांना सांग तोंड उघडू नका. बाकी मी बघतो काय करायचं ते. तर ठेव फोन. त्यानेच तोंडावर हात ठेवला वाटतं. कंपनीला बायर्स मिळाले. कोण आहे ते बायर्स? शोधून काढलंच पाहिजे. अहो, तुम्ही जेवणात मऊ भात खाणार का? चालेल. थोडं लिंबाचं लोणचं दे आणि पापड भाज. अथर्वही म्हणे मला भूक नाही म्हणे, त्याला मेटकूट भात खायचाय म्हणे. आई, हा, मला सुद्धा मेतकूट भात. आली हो. बस ये बस. आई, मलाही फार भूक नाहीये. काहून बरं भूक नाहीये? हा,
का बरं? अथर्वी म्हणाला भूक नाहीये, हेही म्हणतात भूक नाहीयेत. त्यांचं एक चालून जाते बा. गेले होते आता विसर्जनाला ना, तो खूप काही खाऊन आले आहेत प्रसाद वगैरे, आणि आल्यानंतर चहाही झाला त्यांचा. तुला कळलं? आज ऑफिसमध्ये जेवण उशिरा झाली, खूप काम होतं ना. नंतर सौमित्राला भेटायला गेले होते, तिथे कॉफी झाली, भूक मेली. बरं, भेटला का सौमित्र? तू समजावलंस त्याला? समजवलंय त्याला, गैरसमज दूर झाला त्याचा. आता आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत. राधिका, राधिका कुठे? आई तुम्ही ऑफिस मध्ये? हा, राधिकाला भेटायचं. राधिकाला मीटिंग मध्ये आहेत त्या. मी तिला निरोप दे. आई आली म्हणवला. मी देतो निरोप, तुम्ही बसा ना आधी. नाही, हा बसू शकत नाही. तुम्ही निरोप द्या बरं, नाही तर मला आज जावं लागेल. आई मी देतो निरोप, तुम्ही बसा ना. मी जाते. अहो तुम्ही थांबा. अहो थांबा ना एक मिनिट. ठीक आहे, मग आनंद भाऊजी पेपर्स तयार करा. नाही, थांबा. आई थांबा थांबा. आई राधिका, तू चल माझ्यासोबत. मला तुझ्यासोबत काही बोलायचंय. चल. काय झालं आई? मला बोलायचंय ना, चल ना. पण मीटिंग चालू आहे. नाही, तुझ्यासोबत बोलायचं, तू चल. काय झालंय? काय एनी प्रॉब्लेम? कोण येतं? नाही तसं विशेष काही नाही, मॅडमची आई येते. काय झालंय? काय हा? घरी सगळं ठीक आहे ना? बाबांना काही झालंय का? अथर्व कुठे आहे? ही समजा ठीक आहे, इथं गडबड झाली आहे ताई. म्हणजे ही सगळी माणसं आहेत का नाही? ही शन्यानं पाठवलेली माणसं आहेत, सगळी खोटी माणसं आहेत. काय बोलताय तुम्ही हे? हा वय खरं आहे ताई. त्या कंपनीचं नुकसान व्हावं ना, म्हणून शन्यानं या लोकांना सगळ्यांना इथं पाठवलेलं आहे. कसं शक्य आहे? काहीतरी काय? मी काय करणार आहे माहितीये? मीच माणसं पाठवणार आहे राधिका मसालेमध्ये. कशाला म्हणजे काय? राधिका मसालेचा हिस्सा विकत घेण्यासाठी. काऊन बरं आता ही आपल्याला खोटं बोलेल का आपल्यासोबत? ती सगळं त्या कानानं ऐकलं आणि लगो ती मला सांगायला आली. मी तुला फोन लावते, तू उचलतच नाही, म्हणून तर मला इथे यावं लागलं ना. थांबा, उठा, निघा. बहिणी काय झालंय? सर, ही शन्यानी पाठवलेली माणसं आहेत. सगळेजण बोगस आहेत. काय? हो, म्हणूनच तर आई आणि बकुळा मावशी इथे आले. बकुळा मावशीने स्वतःच्या कानांनी ऐकलंय ही सगळी शन्याची माणसं आहेत. निघा इथून. परत कंपनीत पाय ठेवाल ना तर याद राखा. अरे कमाल यांची, हे अशा काय वागतायत? तुम्ही कसे वागता ते पहा ना. लाज नाही वाटत तुम्हाला? इनफ इनफ राधिका मॅडम, आम्हाला कोणी पाठवलं नाही. आणि काय बोलताय तुम्ही? कोण शन्या? आता कोण आहे ही शन्या? उगाच खोटं बोलू नका. इथनं निघा. पानवलकर, काय हे? हा सगळा प्रकार काय आहे? कोण शन्या? आमचा काही संबंध नाही. उगाच खोटं बोलू नका. बहिणी जरा शांत व्हा, आपण आधी खात्री करून घेऊया. आता खात्री कसली करायची? आई आणि बकुळा मावशी खोटं नाही बोलणार. त्यांनी खात्री करून घेतली आणि म्हणूनच त्या इथे आले. उभे काय राहिला? जा, निघा. हाऊ डेअर यू? तुम्हाला माहितीये का मी कोण येते? हे सगळं तुम्हाला महागात पडेल. पानवलकर, हे सगळं चुकीचं आहे. अरे आमचंही काय रेप्युटेशन आहे. पुन्हा इथे यायचं काय? राधिका मसालेचं तोंडही पाहायची इच्छा नाही आमची. चला रे, त्यांच्याशी व्यवहार केला नाहीये ना, तेच बरं आहे. चला. हो, निघाच. शनाया की इतनी हिम्मत? अरे कसं शक्य आहे? सर, अगदीच शक्य आहे. वहिनींना त्रास देण्यासाठी शनाया काहीही करू शकते. दुष्काळ 13वा महिना म्हणतात ना, ते हे असं. ठीक आहे,
आता जे झालं ते झालं. यापुढे आपण कामाला लागूया आणि कोणालाही मीटिंगसाठी बोलवताना आधी चौकशी करू. हो का बरं? आता आपल्या कंपनीचं केवढं मोठं नुकसान होता वाचलं का नाही? हा राधिका, तू धीर नाही सोडायचा बरं. हा आणखीन येतील लोक. आता तुम्ही आणि बकुळा मावशी आलात म्हणून एवढं मोठं नुकसान टळ. तुम्ही आता काळजी करू नका, शांत राहा. श्रेयस, आईंना आणि बकुळा मावशीला घरी सोडून हो या लवकर ये बरं. चल. अरे बापरे, इथे रोजच काही ना काही गडबड होते. आता हे काय नवीन? तू पण ना, तू इकडे कशाला आलायस? आधीच काही टेन्शन कमी आहेत का? तू कशाला आलायस इकडे? अरे यार, मला पण किती प्रॉब्लेम आहे यार. सगळी किराणा मालाची वगैरे सगळी उधारी झाली आहे. तू पैसे देणार होता, कधी देणार पैसे? मग तू काय तेवढ्यासाठी आलायस आता? नाही, मला भूक पण लागली. अरे तुम्ही मागव ना. तू पण ना किड्या, बोल काय मागू? 2 प्लेट पिझ्झा मागव, 3 प्लेट पास्ता, 2 चिकन लॉलीपॉप, शेजवान चटणी पण मागव. ए तू काय एकट्यासाठी मागवतो की अख्ख्या सोसायटीसाठी मागवतोयस? तू पण ना इम्पॉसिबल आहेस किड्या. अरे मला तर सगळंच इम्पॉसिबल वाटतंय. त्या शनायाचं वागणं पण इम्पॉसिबल वाटतंय. शनाया नाहीये ना? नाहीये. शनाया एका महत्वाच्या कामासाठी गेले म्हणूनच टेन्शन आहे मला. हा बरोबर आहे. शनाया महत्वाच्या कामाला गेल्यावर कोणालाही टेन्शन असणारच आहे. कुठलं काम आहे? किड्या, हे जर काम शनायानं नीट केलं ना तर राधिका मसाले आपली झालीच म्हणून समज. कर कर कर. नाही, मी करतोच आहे प्रयत्न. नाही, प्रयत्न नाही, फोन कर ना, ते खायला मागवायचं. तर ते लोक येणार, मीटिंग करणार, अप्रुव्हल देणार, पैसे देणार, मग आपलं काम सुरू होणार. माझे ना आता पेशन्स संपत चालले. कधी एकदा लवकरात लवकर हा डिसिजन होता असं झालं मला. हो ना मॅम, आपल्यासाठी एक एक सेकंड इम्पॉर्टंट आहे. बराच उशीर झालाय. हो ना सर. सर एक काम करा ना प्लीज, त्यांना फोन करून बघा ना. फोन करूया? हो सर. माझा फोन केबिन. एक्सक्यूज मी, मिस्टर पानवलकर. येस सर, मी पानवलकर. मिस्टर लेले, आपण याआधी बोललोय. हो येस येस. बरोबर. प्लीज प्लीज बसा. थँक्यू सर बसा. सर, तुमचं राधिका मसालेमध्ये स्वागत आहे. थँक्यू मॅम. आणि मीही पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो, मला यायला उशीर झाला इथे. मला वाटतं आपण आता थेट विषयाला सुरुवात करूया. आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की राधिका मसालेचं आणखी एखाद्या कंपनी बरोबर डील व्हावं. आमचे काही फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत, त्यासाठी आम्हाला फायनान्स उभा करायला लागणार आहे. तुमची मदत झाली तर खूप बरं होईल. आणि आम्हाला असं कळलंय की तुमची कंपनी आमच्या कंपनी बरोबर डील करण्यास इंटरेस्टेड आहे. हो, आणि राधिका मसालेचा सगळा आतापर्यंतचा रेकॉर्डही आम्ही बघितलाय. सगळं चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही याच्यात पैसे गुंतवायला तयार होतो. आम्ही कंपनीचा हिस्साही विकत घेऊ आणि त्याचे पैसेही तुम्हाला देऊ. पण आमची एक अट आहे. अट? कसली अट? अट म्हणजे अशी काही मोठी नाहीये, पण कसं आहे ना राधिका मॅडम, आम्ही तुमच्या कंपनीचा हिस्सा विकत घेतल्यानंतर आम्ही त्याचे 50% पार्टनर होणार आहोत. आणि त्यामुळे आमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह हा तुमच्या ऑफिसमध्ये कायम असेल. आणि ही अट जर का तुम्हाला मान्य असेल तरच याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी असं आमच्या सिनियरचं मत आहे. पण हे अविश्वास दाखवल्यासारखं होईल. नाही नाही, अजिबात नाही. काय आहे ना, इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करत असल्यानंतर आम्हालाही थोडी रिस्क आहेच. त्यामुळे इथे घडणाऱ्या सर्व गोष्टीची इत्थंभूत माहिती आम्हाला असेल. हां, आणि राधिका मसालेच्या कुठल्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा त्या माणसाला असेल. तर आणि तरच
आम्ही या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत. पण सर, काय प्रॉब्लेम आहे? राधिका मॅडम, तुम्ही विचार करा. आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे किती करोड रुपये गुंतवतोय, आणि त्याच्या बदल्यात इथे एक माणूसही ठेवायचा नाही आम्ही. समजा उद्या तुम्ही काही चुकीचे निर्णय घेतले आणि कंपनी बुडाली तर आमचंही नुकसान आहे ना. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमच्या बाजूने एखादा रिप्रेझेंटेटिव्ह असणं मला योग्य वाटतंय. काही हरकत नाही. वहिनी, आनंद भाऊजी, यात काय विचार करायचा आहे? योग्यच बोलतात ते. काही हरकत नाही. वहिनी, मला वाटतं इतकी घाई करू नका, जरा शांतपणे विचार करा. नाही, मला यांची अट काही अयोग्य वाटत नाही. जशा आपल्या अटी असणार तशा त्यांच्याही काही अटी असणारच ना. आणि मला असं वाटतं की ही अट काम चांगलं व्हावं याचसाठी असणार. तेव्हा आपण होकार द्यायला काही हरकत नसाल. थँक्यू. लवकरच सगळे पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर होतील. आता ही डील पक्की समजा. माझे वकील पेपर्स घेऊन येतील. हां, आणि उद्यापासून या ठिकाणी आमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह हा येईल. ठीक आहे सर, आम्ही येतो. पण आता एवढ्या मोठ्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह येणार म्हणजे कोणीतरी मोठी हस्ती असणार ना. मग ते आता आल्यानंतरच कळेल ना. बघितलं आले की नाही, काय उगाच टेन्शन घेतो. वहिनी, हे बघा, नवीन रिप्रेझेंटेटिव्ह साठी त्यांची जागा तयार करतोय वेलकम करायला. म्हणजे कसं आहे, ते इथे बसतील ना, सगळ्यांवर लक्ष ठेवू शकणार ते, आणि मुळात बाकीचे सगळे त्यांच्यावर लक्ष ठेवू शकणार. जोक सपाट असं वाटतं की इथे ते कम्फर्टेबल असणार, म्हणून इथे ती जागा ठेवली. छान 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 करताय, मस्त. बरं, सगळी तयारी झाली आहे ना? हो. फाईल वगैरे फाईल पण कदमांकडे ठेवल्या होत्या. हो, कुठे आहे कदम? हे कदम इकडे. कदम, गुड मॉर्निंग. काय, कुठे हरवलात? काय बघताय एवढं खाली? नाही, आयुष्यात वर जायचं आपल्याला. म्हणजे वेलकम टू राधिका मसाले. हो सर. हो हो ना, माहिती आहे ना इथे आहात तुम्ही, तर चालेल ना. हो सर. फाईल दिली होती तुम्हाला फाईल? नवीन रिप्रेझेंटेटिव्ह साठी, विसरलात का? हा फाईल. हो हो सर, ते करतो मी. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी एकदम काम चोख बजावणार आहे. हे असं खूप काळजी होणार. मग जा, पटकन करा. हो, चला. काय झालं? ठीक आहे मॅडम, पाहुण्याची स्वागताची तयारी उत्तम झालेली बा. आणि त्याच्यासाठी मी स्पेशल कडक चहा मागवलाय. त्याचा पाहुणचाराला कमीच पडणार नाही बघा, त्याच्यामुळे ते आपल्याशी चांगलंच वागतील. कशाला इतकं? आपण नॉर्मल वागायचं, जसे आहोत तसं राहायचं. अगदी बरोबर आहे वहिनींचं. उगीच गैरसमज व्हायला नको. जे काही आहे ते आरशासारखं लख्ख असायला हवं. आणि आपण आपल्या बाजूने सगळी तयारी करायची. वहिनी, आपल्या बाजूने सगळी तयारी झालीये, पण ते कोण आहेत, कुठून येणार आहेत, काहीच कल्पना नाहीये. श्रेयस, ते आज सकाळी लवकरच येतील असा मला लेलेंचा मेसेज आलेला आहे, तेव्हा येतीलच इतक्यात. ठीक आहे. पण मला एक एक्सेल शीट बनवायची, मी बनवून घेतो. तुम्ही फोन करून बघता का त्यांना? सरांकडनं नंबर घेतो आणि कॉल करतो. आणि काय तुम्ही चहावर घेणार का? नाही, नको. अहो, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. राजवाडे साहेब, ही शनाया कशी आहे आपल्याला माहिती आहे ना. म्हणूनच म्हणतो बिनधास्त राहा. ही शनाया आपलं डोकं वापरून असं कितीच काम करणार आहे. पण तुम्ही तर म्हणत होतात की गुरु तिच्या सोबत आहे म्हणून. म्हणूनच तुम्ही काहीही काळजी करू नका. काळजी अशी नाही हो, पण कधी कधी मला असं वाटतं की आपण शनायावर विश्वास ठेवून चूक तर करत नाही होत ना. अजिबात नाही. तुम्ही तसा विचार सुद्धा करू नका. शनायाचा कॉन्फिडन्स बघितलात ना तुम्ही. ती आपल्याशी असं डील करेल असं वाटलं होतं का? आणि आता बघा ना,
आपण बाहेर असून सुद्धा राधिका मसाल्याचे 50% हिस्सेदार आहोत. कुणामुळे? शनायामुळे. मला एक सांगा, आपल्या डोक्यात हा विचार का आला नाही? एवढंच नाही, तिने एक अट सुद्धा घातलेली आहे की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असणार आहे आणि राधिका मसाले त्याच्याशिवाय काहीही काम करू शकणार नाही. तिने राधिकाकडनं तसं लिहूनही घेतलंय आणि सह्याही घेतलेत. आता राधिका काही परत फिरू शकणार नाही, बरोबर आहे की नाही? ते बरोबर आहे, पण ह्याच्या मागे नक्की कोणाचं तरी डोकं आहे. एनिवे, शनायाने जे काही केले ना, ती कमाल केली. बघितलं ना, आपण पैसे तर पाठवलेच, पण आपण आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा पाठवणार आहोत आणि राधिका त्याच्याशिवाय काहीही करू शकणार नाही. हो, ते बरोबर आहे, पण शनाया आता कोणाला पाठवणार आहे हे काही कळत नाहीये. म्हणजे कोण असेल तो, त्याची कपॅसिटी काय असेल? तो लिहिले तर नाहीये ना? नाही, लिहिले नाही. ती म्हणाले ना दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार आहे म्हणून. आता ती ज्या कोणाला पाठवेल तो माणूस राधिकाच्या तोडीस तोड असला पाहिजे. याच्या पुढे प्रत्येक पाऊल राधिका विचार करून टाकणार. त्यामुळे शनाया आता कोणाला पाठवते काही कळत नाहीये. कोण म्हणजे काय? तिथे फक्त एकच लायक माणूस आहे. बोल डार्लिंग. किड्या, तुला म्हणालो होतं ना मी, शनाया सगळं करेक्ट करेल म्हणून. काय केलं म्हणजे तिने? अरे मी विचार करून योग्य तोच गेम खेळलो होतो. कालपर्यंत आपल्याला मूर्ख वाटणारी शनाया आज डायरेक्ट ऑफिस पर्यंत पोहोचली बघ. काय सांगतोस काय यार, मला ना विश्वासच बसत नाहीये. अरे पण ती असं कसं करू शकते? म्हणजे एवढी कशी काय डॅशिंग झाली ती? हा, नाही, फक्त डॅशिंग नाही, डिसिजन मेकर सुद्धा झाली. हा म्हणजे अरे तिने सगळं स्वतः ठरवलंय. मी काय करत होतो, मी तिला नेहमीसारखा विरोधच करत होतो. हे नको करूस, ते नको करूस, हे मला बरोबर वाटत नाहीये, हे पटत नाहीये. पण ती बरोबर तेच करत होती जे मला हवंय. तिचे सगळे निर्णय तिनेच घेतलेत. म्हणजे खरं सांगू ना, आज तर आता सॉलिड धमालच उडवली आहे. अरे कसली कमाल धमाल लावली आहे. नक्की काय केलं ते सांग ना. अरे आज आता ऑफिसचा पहिला दिवस, म्हणून तिने मला एक कार भाड्याने आणायला सांगितली. आणि मलाही सांगितलं बर की तू पण तयार हो असा एकदम ऑफिसर सारखा सुटा बुटा टाय बी घालून. आणि एवढं करून इथपर्यंत सोडायला लावलं. आता जस्ट ऑफिसला सोडलं आणि बसलोय तिला. मला वाटलंच होतं, मी म्हंटल होतं तुला ती शोफर बनवेल म्हणून. अशी नसेल, तुझा ड्रायव्हर सारखा गाडी चालवतोय आणि मागे शनाया बसली. किड्या, तुला सांगतो मी, आता तू बघच, आपण जे काही गमावलंय ना ते शनाया आपल्याला सगळं परत मिळवून देणार बघ. काय सांगतोस? हो, मी आता तिला ऑफिसमध्ये सोडलंय. शनाया जस्ट गेली ऑफिसमध्ये. अरे पण ती तिथे टिकेल का? म्हणजे राधिका तिला टिकू देईल का? अरे काय टेन्शन घेतो तू आता बघ, ही बदललेली शनाया ना कोणाचंही ऐकणार नाही. तू पण उगीच नसत्या शंका काढू नकोस, कळलं ना? आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय आणि याच्या पुढे सुद्धा सगळं नीट होईल, कळलं? शनाया या वेळेला राधिकावर भारी पडेलच, बघ. असू दे असंच होऊ दे. ठीक आहे, मी तुला फोन करेनच परत, पण तू जरा त्या कदमवर लक्ष ठेव, कळलं ना? हा, ठेवतो. अरे पण ते पैसे. हॅलो शनाया, क्या बात आहे. मला जे हवंय तेच सगळं घडतंय. वा. सॉरी मॅडम, मला थोडा यायला उशीर झाला. मिस्टर लेले, तुम्ही
इथे काय प्रॉब्लेम झालाय याची तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही. ही शनया इथे येऊन बसली आणि ती असं म्हणतीये की तिला तुम्ही कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवले आणि ती येणार आहे इथे सुपरविजनसाठी. तुम्ही मला सांगा, तुम्ही हिला ओळखता तरी का? हो ओळखतो, शनाया सबनीस याच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. काय हे तुम्ही आम्हाला अधिकारी सांगितलं? अहो हे बघा, या येणार आहेत हे मलाही माहिती नव्हतं. हां, रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचा ही कंपनीची अट होती, परंतु कंपनी यांनाच पाठवणार आहे हे मला खरोखरच माहित नव्हतं. नाही तर मी सांगितलं असतं ना तुम्हाला. सर प्लीज काय बोलताय तुम्ही? म्हणजे कोण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून येणार आहे हे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करतानाच कळलं असेल ना, हो की नाही? पण कॉन्ट्रॅक्टमध्ये असं कुठे लिहिलेलं आहे की हीच व्यक्ती येणार म्हणून? हा कंपनीचा डिसिजन आहे, त्यांनी यांना पाठवलं, मी काय करू? सर मी काय करू शकतो म्हणजे? तर कोणी कोणाबरोबर जबरदस्ती काम नाही करू शकत. सॉरी, मी या बाबतीत काय करू शकत. सर प्लीज, आम्हाला पण हिच्याबरोबर काम नाही करायचं आहे. सर प्लीज हे बघा सर, मी सगळ्यांच्या वतीने रिक्वेस्ट करतो, आम्हाला दुसरा कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह द्या, पण ही नको प्लीज. अहो हा कंपनीचा डिसिजन आहे, आम्ही कसा बदलणार? हे पहा, आमची बाजू समजून घ्या. शनया इथे कोणालाही नकोय. पण का? कारण तिला आम्ही ऑफिसमधनं काढून टाकलं होतं. तिने इथे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले होते म्हणून. नाही, हे बघा, तुमचे काही पर्सनल मॅटर्स असतील तर त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून याच येतील आणि गुंतवलेले पैसे यांचेच आहेत. काय? याच तुमच्या 50% पार्टनर आहेत. कंपनीनी यांना इथे पाठवलेलं आहे आणि त्यांना जर का तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही तर हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. प्लीज बी शुअर. आय बिलीव्ह हे माझ्यासाठी होतं. सो प्लीज या ना सगळे, डोंट बी शाय, या. थँक्यू. बघताय काय माझ्याकडे? मी कुठे बसायचंय? माझी केबिन कुठे आहे? आता येईल खरी मजा. राधिका, या ऑफिसची आता मी पण मालकीण होणार. इथे कुठलाही डिसिजन माझ्या मर्जीशिवाय होणार नाही आणि हे तुला कळेलच आता लवकर. हा हॅलो. हाय प्यारी, एक गुड न्यूज आहे. ओळख येतं कुठे असेल? अरे मी राधिकाच्या केबिन मध्ये आहे. मी इतकी सक्सेसफुल एंट्री घेतली आणि हे लोक कोणी काहीच करू शकले नाहीये. पण हे सगळं कसं पॉसिबल झालं शनाया? कसं काय झालंय? पण मी तुला म्हणलं नव्हतं, मी इम्पॉसिबल पॉसिबल करून दाखवेन. सो हिअर इट इज. अँड यू नो व्हॉट, मी इथे राधिकाची एम्प्लॉई म्हणून नाही तर राधिकाची पार्टनर म्हणून आले आणि आता मी तिच्या चेअरवर बसणार आहे. ये सो कूल ना? बच्चा, मला खूप काळजी वाटते ग. तू जरा सांभाळूनच राहा. म्हणजे हे बघ, तिथे सगळे एक से बढ़कर एक महारथी आहेत. तुला कधी गेम करून ऑफिसच्या बाहेर काढतील ना, काही सांगता नाही येणार. हॅलो, इतकं सोपं नाहीये ते. आता ही शनाया सबनीस कोणीतरी बाहेर काम करणारी मुलगी नाहीये, एक पार्टनर आहे. कोणी मला हात लावू शकत नाही, रादर माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. थोडं डेअरिंगच नाहीये ना आता त्यांचं. पण काही पण म्हणा गॅरी, जर तुला नाही जमलं ते मी करून दाखवलं. अँड यू नो व्हॉट, मी आता राधिकाच्या खुर्चीवर बसणार आहे. काय? हे शनाया, काय करतेस तू? हे बघ, तू आधी तिथून निघा. मी तुला सांगून ठेवतो. हे बघ, उगीच काहीतरी तुझ्या मागे लागेल. या राधिकाने तुला ऑलरेडी हाकललंय ऑफिस मधून, माहितीये ना तुला. बस इतकं नेगेटिव्ह नाही बोलायचं. आता फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आणि फ्युचरचा विचार करायचा. यार, आपल्याला हे राधिका मसाल्याचं ना शनाया मसाले करायचे. अख्खी कंपनी टेक ओव्हर करायची. अँड यू नो व्हॉट,
हा जो राधिका मसाल्याचा स्टुपिड घाणेरडा बोर्ड आहे ना तो काढून इथे एक मस्त लॅविश असा शनाया मसाल्याचा बोर्ड आहे. That'll be so cool ना. माझी कधीपासूनची इच्छा आहे यार गॅरी. आय वॉन्ट टू डू इट सो मच. हॅलो 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 बच्चा काय झालं? हॅलो गॅरी यार मी पडले यार. हॅलो अशी कशी पडलीस? काय झालं? लागलंय का तू? हॅलो बच्चा हॅलो काय शन्या तुला साधी खुर्ची सांभाळता येत नाही तू कंपनी काय सांभाळणार? खुर्ची पडली. काय लागलं वगैरे नाही ना तुला? मला काय झालं ते माझं मी बघून घे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. रघु इडियट हसू नकोस. ही चेअर नीट कर आधी. चल मॅडमची खुर्ची नीट कर. हो हा मॅडम हॅलो शनाया हॅलो. खुर्चीलाही कळतं ना कोण बसणार आहे कोण नाही. बरोबर बोललात रघु. कसं आहे ना कुठला इरादाने तिच्यावर बसतोय ना हे तिला कळतं. म्हणजे हे कसं कोणीतरी इथे वाट लावायला आलंय आपण त्यांना पाडूया असं खुर्चीलाच वाटलं. म्हणजे काय ना ते म्हणतात ना की आपण खड्डा खणतो आणि त्याचा स्वतःच पडतो तसं झालंय. पण सर खड्डा खणण्यासाठी डोकं थोडस आणि थोडीशी मेहनत सुद्धा लागते. ते पण जमणार नाही तिला. एक मिनिट म्हणजे हे म्हण सांगून मी चूक केली असं म्हणतोयस का तू? नाही नाही ती चुकली असं म्हणतोय मी. ती तर चुकतेच नाही मी नवीन ठीक आहे तुम्ही आता भांडू नका. रघु त्या खुर्चीच्या दुरुस्तीचं काम बघ. हो मॅडम. त्यांना काही लागलं वगैरे ना एकदा बघ आणि बाहेर येऊन भेट मला. मॅडम काही गेट आउट. चांगलं विचारा. मला सांगायचं होतं की तुझ्या मुळात डीएनए मध्ये चूक आहे. अच्छा शनाया काय चाललंय? हॅलो गॅरी यार दिस इज रिडिक्युलस. एक मिनिट तू शांत हो. काय झालंय? काय शांत हो जरा. शांत काय हो यार. मी या चेअरवर बसले होते राधिका तर ती चेअर तुटली आणि मी खाली पडले. ते सगळे आत येऊन हसत होते आणि मला इडियट. अगं मी तुला आधीच सांगितलं होतं. हे बघ ती राधिकाची खुर्ची आहे त्याच्यामध्ये तुला असं सहजासहजी नाही बसता येणार. कोण म्हणलं तुला असं? मी तुला प्रूव्ह करून दाखवेन. मी राधिकाच्या खुर्चीवरच नाही तर मी अख्खी कंपनी चालवून दाखवेन. त्या सगळ्यांची तोंड गप्प करेन. खूप हसत होते ना आता. आय विल शो ऑल ऑफ देम ही शनाया काय करू शकते. हा हॅलो. हाय यारी एक गुड न्यूज आहे. ओळख येतं कुठे असेल? अरे मी राधिकाच्या केबिन मध्ये आहे. मी इतकी सक्सेसफुल एंट्री घेतली आणि हे लोक कोणी काहीच करू शकले नाहीये. पण हे सगळं कसं पॉसिबल झालं शनाया? कसं काय झालंय? पण मी तुला म्हणलं नव्हतं मी इम्पॉसिबल पॉसिबल करून दाखवेन. सो हिअर इट इज. आणि यू नो व्हॉट मी इथे राधिकाची एम्प्लॉई म्हणून नाही तर राधिकाची पार्टनर म्हणून आले. आणि आता मी तिच्या चेअरवर बसणार आहे. ये सो कूल ना. बच्चा मला खूप काळजी वाटते ग. तू जरा सांभाळूनच राहा. म्हणजे हे बघ तिथे सगळे एक से बढ़कर एक महारथी आहेत. तुला कधी गेम करून ऑफिसच्या बाहेर काढतील ना काही सांगता नाही येणार. हॅलो इतकं सोपं नाहीये ते. आता ही शनाया सबनीस कोणीतरी बाहेर काम करणारी मुलगी नाहीये. एक पार्टनर आहे. कोणी मला हात लावू शकत नाही. रादर माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. थोडं डेअरिंगच नाहीये ना आता त्यांचं.
पण काही पण म्हणा गॅरी, जर तुला नाही जमलं ते मी करून दाखवलं. अँड यू नो व्हॉट, मी आता राधिकाच्या खुर्चीवर बसणार आहे. काय हे शना, अगं काय करतेस तू? हे बघ, तू आधी तिथून निघा, मी तुला सांगून ठेवतो. हे बघ, उगीच काहीतरी तुझ्या मागे लागेल. या राधिकाने तुला ऑलरेडी हाकललंय ऑफिस मधून, माहितीये ना तुला. बस इतकं निगेटिव्ह नाही बोलायचं, आता फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आणि फ्युचरचा विचार करायचा. यार आपल्याला हे राधिका मसाल्याचं ना शनाया मसाले करायचे, अख्खी कंपनी टेक ओव्हर करायची. अँड यू नो व्हॉट, हा जो राधिका मसाल्याचा स्टुपिड घाणेरडा बोर्ड आहे ना, तो काढून इथे एक मस्त लॅविश असा शनाया मसालेचा बोर्ड आहे. That'll be so cool ना. माझी कधीपासूनची इच्छा आहे यार गॅरी, आय वॉन्ट टू डू इट सो मच. हॅलो हॅलो हॅलो, बच्चा काय झालं? हॅलो गॅरी, यार मी पडले यार. हॅलो, अशी कशी पडलीस? काय झालं? लागलंय का तू? हॅलो बच्चा, हॅलो. काय शन्या, तुला साधी खुर्ची सांभाळता येत नाही, तू कंपनी काय सांभाळणार? खुर्ची पडली. काय लागलं वगैरे नाही ना तुला? मला काय झालं ते मी बघून घे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. रघु इडियट, हसू नकोस. ही चेअर नीट कर आधी. चल मॅडमची खुर्ची नीट कर. हा मॅडम. हॅलो शनाया, हॅलो. खुर्चीलाही कळतं ना कोण बसणार आहे कोण नाही. बरोबर बोललात रघु. कसं आहे ना, कुठला इरादाने तिच्यावर बसतोय ना हे तिला कळतं. म्हणजे हे कसं, कोणीतरी इथे वाट लावायला आलंय, आपण त्यांना पाडूया असं खुर्चीलाच वाटलं. म्हणजे काय आहे ना, ते म्हणतात ना की आपण खड्डा खणतो आणि त्याचा स्वतःच पडतो, तसं झालंय. पण सर, खड्डा खणण्यासाठी डोकं थोडस आणि थोडीशी मेहनत सुद्धा लागते, ते पण जमणार नाही तिला. एक मिनिट, म्हणजे हे म्हण सांगून मी चूक केली असं म्हणतोयस का तू? नाही नाही, ती चुकली असं म्हणतोय मी. ती तर चुकतेच नाही. मी ठीक आहे, तुम्ही आता भांडू नका. रघु, त्या खुर्चीच्या दुरुस्तीचं काम बघ. हो मॅडम. त्यांना काही लागलं वगैरे ना, एकदा बघ आणि बाहेर येऊन भेट मला. मॅडम काही गेट आउट. चांगलं विचारा. मला सांगायचं होतं की तुझा मुळात डीएनए मध्ये चूक आहे. अच्छा शनाया, काय चाललंय? हॅलो गॅरी, यार दिस इज रिडिक्युलस. एक मिनिट, तू शांत हो. काय झालंय? काय शांत हो जरा. शांत काय हो यार, मी या चेअरवर बसले होते राधिका, तर ती चेअर तुटली आणि मी खाली पडले. ते सगळे आत येऊन हसत होते आणि मला इडियट. अगं, मी तुला आधीच सांगितलं होतं. हे बघ, ती राधिकाची खुर्ची आहे, त्याच्यामध्ये तुला असं सहजासहजी नाही बसता येणार. कोण म्हणलं तुला असं? मी तुला प्रूव्ह करून दाखवेन. मी राधिकाच्या खुर्चीवरच नाही तर मी अख्खी कंपनी चालवून दाखवेन. त्या सगळ्यांची तोंड गप्प करेन. खूप हसत होते ना आता. आय विल शो ऑल ऑफ देम ही शनाया काय करू शकते.